श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तर हे बघा मी 2 दिवसात काय ब्लाऊज शिवलेले आहेत ना ते तुम्हाला दाखवते. तर हा जो ब्लाऊज आहे ना तो ह्याच कलरची जी साडी आहे ती नारायणपेठ आहे आणि याचा तो ट्रेंडिंगचा गळा आहे ना बघा, गळ्याला देखील नॉड लावतात तो गळा आहे. पाठीमागून गोलच गळा आहे आणि याला पुढच्या गळ्याच्या 2 आणि मागच्या गळ्याच्या 2 अशा 4 नॉड आलेल्या आहेत. त्यानंतर मग हा पांढऱ्या कलरचा ब्लाऊज आहे, म्हणजे बदामी कलर आहे, व्हिडिओत पांढरा दिसतोय. ह्याला ना छोटीशी अशी पफ स्लीव्ज दिलेली आहे आणि बोटनेक आहे, मागून पूर्ण बंद आहे, म्हणजे बंद गळा पण म्हणतात आणि बोटनेक पण म्हणतात. आणि छोटासाच असा बाहीला फुगा दिलेला आहे, तुम्ही बघू शकताय. अशा पद्धतीने हा दुसरा ब्लाऊज आहे. तर तिसरा ब्लाऊज जो आहे ना तो सिंगल फ्रिलचा आहे. तर याला जे आहे ना ते तिला डबल फ्रिल करायची होती, पण कापड कमी असल्यामुळे आणि त्याची उंची ब्लाऊजची जास्त असल्यामुळे डबल फ्रिल काही झाली नाही. मग अशा पद्धतीने मी सिंगल फ्रिल केलेली आहे. ही खूप छान दिसते. शेवटला मी तुम्हाला याचा लुक दाखवेन की कशी दिसते ते. हे काही ब्लाऊज अजून गेलेले नाहीत, पण मस्त दिसते. पाठीमागचा गळा जो आहे तो तिने सांगितला होता. पार्टीवेअर साडीचा ब्लाऊज आहे. मग असा कटवर्कचा जो आहे तो गळा पाठीमागच्या साईडने दिलेला आहे. तुम्हाला गळा कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. हा पण बघा पार्टीवेअर साडीचाच ब्लाऊज आहे. हा ब्लाऊज जो आहे तो मी सगळ्यात आधी पहिल्यांदा दाखवला ना तुम्हाला, त्याच म्हणजे बाईचा ब्लाऊज आहे हा. याची पण मी अशी सिंगल फ्रिल केलेली आहे. यांनाही डबल पाहिजे होती पण कमी कापड होतं, एकदमच कमी कापड होतं, त्यामुळे डबल झालेली नाही. आणि आतून देखील याला आपली छोटीशी बाही मी दिलेली आहे. खूपच मस्त वाटत होता हा पण ब्लाऊज आणि यांची साडी देखील खूपच छान आहे, एकदम मस्त दिसत होता आणि फिनिशिंग देखील खूप छान आलेली आहे ह्या सगळ्या ब्लाऊजची. तर याच्या पुढचा जो ब्लाऊज आहे ना तो हा आहे राखाडी कलरचा, ग्रे कलरचा. तर याची जी साडी आहे ती ही अशीच पूर्ण भरीव आहे, मस्त दिसत होती. पण याला असं त्यांना जास्त काही डिझाईन आवडत नाही म्हणून सिंपलच गोल गळा केलेला आहे डीपमध्ये, पुढचा मागचा, आणि लॉंग बाही केलेली आहे. लांब 3/4 जी आहे ना 3/4 बाही केलेली आहे. त्यानंतर एक आता रेड कलरचा ब्लाऊज आहे. हा रेड कलरचा ब्लाऊज देखील शनिवारीच म्हणजे हे सगळे ब्लाऊज मला शनिवारपर्यंत पूर्ण करायचे होते, त्यातले हे पटकन झाले. रविवारी आमच्या गावचा उरूस आहे ना त्यामुळे. तर ह्या बघा ह्या ब्लाऊजला अशी कडेने ना बाईला खूपच छान अशी लेस होती. त्यांनी मला 3दा सांगितलं होतं की ती लेस जाऊन देऊ नको म्हणून, तर ते आपण बाईला घेतलेली आहे. त्यानंतर तो नेव्ही ब्ल्यू कलरचा होता, तो पण एकदम सिंपल होता. आणि हा रेड कलरचा ब्लाऊज आहे. तर तो मी नंतर पिंक कलरचा पार्टीवेअर साडीचा ब्लाऊज दाखवला ना त्यांचा होता हा पण ब्लाऊज. जे पहिल्यांदा सगळ्यात दाखवला ना नारायणपेठ साडीचा तो पिंक कलरचा आणि हा रेड कलरचा एकाच बाईचे होते ब्लाऊज. तर मग त्यांनी काल घेऊन गेल्या, खूपच आवडले त्यांना. त्या 2दा-3दा म्हणल्या ब्लाऊज खरंच खूप छान शिवलेत म्हणून, मस्तच शिवलेत म्हणून. त्या कुठेतरी इथे फिरायला गेलत्या ना तिथेही त्यांना कोणतरी म्हटले की खूपच छान शिवतात ब्लाऊज, फिनिशिंगही त्यांची खूप छान असते. आपले कोणी असे कौतुक केले किंवा आपल्याला ऐकायला आले की बाहेरून आपले कोणी कौतुक करत आहे तर खूपच मस्त वाटते. म्हणजे तो आनंदच पूर्ण वेगळा होतो की काय करावे आणि काय पुढे बोलावे ते कळतच नाही. असेच माझ्यासोबत झाले काल. त्याआधी त्यांच्यासोबत पुढे काय बोलावे आणि काही नाही ते कळतच नव्हते आणि त्या देखील खूप खुश होऊन गेल्या. त्यांना खूप आवडले ब्लाऊज शिवलेले मी. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो? व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.